जय महाराष्ट्र. मी शैलजा जोगल. बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि गेल्या कित्येक दिवसांपासून पगार नाही आणि अचानक तुम्ही बेरोजगार होता असं झाल्यास काय होईल याची कल्पना न केलेली बरी. जेट एअरवेजच्या लँडिंग न झालेले हजारो कर्मचारी आणि त्यांची कुटुंब सध्या उघड्यावरती पडली आहेत. सगळ्याची सर्वेक्षणात एकदा स्वप्नही क्रॅश झालेत. गेल्या 2 दशकांपासून जेट एअरवेज आकाशात भरारी घेत होतं, पण अचानक टर्ब्युलन्स यावा आणि तो संपण्याची चिन्ह देखील दिसत नाहीयेत. तर जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना आपलं दुःख सांगताना गळा सुद्धा भरून येतोय, तर डोळ्यात अश्रू तरळतायत. एक जेट एअरवेजच्या अचानक लँडिंगनं काय घडलंय या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात, यावरच आहे आजची आपली बातमी आणि बरंच काही. तर देशातील नावाजलेली पण सध्या डबघाईला आलेली कंपनी म्हणजे जेट एअरवेज. पैशांची कमतरता एवढी तर एकच समस्या सध्या जेट एअरवेज समोर नसून अनेक समस्यांचा डोंगर या कंपनी समोर उभा आहे. त्यामुळे शुक्रवारी या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्यात. लवकरच पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करून या समस्येवरती तोडगा काढण्याचं आश्वासन गडकरींनी या कर्मचाऱ्यांना दिलं. आणि या संदर्भात जेट एअरवेज स्टाफ अँड ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी. जेट एअरवे कंपनीची परिस्थिती सध्या खूपच खालवलेली आहे. यासोबत आता त्यांची उड्डाणं पाहिली विमानांची ती सध्या पूर्णपणे थांबलेली आहेत. त्या सगळ्यांना मध्य काढण्याचा प्रयत्न जे आहेत ते कामगार नेते पावसकर सर करतायत. आता देखील ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मुंबईत सरळ आलेले आहेत. नेमकं काय या भेटीमध्ये झालेलं आहे, या सगळ्या प्रश्नांवरती तोडगा निघालाय का, या संबंधी आपण चर्चा करणार आहोत. सर, काय झालं, नितीन गडकरी यांच्याची तुम्ही भेट घेतलेली, कालही सगळ्या समस्या त्या तुम्ही सांगितलेल्या, आता नेमकं काय सांगितलं? प्राईम मिनिस्टर ऑफिसला आम्हाला एक पत्र लिहायचं होतं. मोदी साहेबांना पत्र असोसिएशनच्या तर्फे, मी बिहाफ ऑफ ऑल द जेट एअरवेज एम्प्लॉईज तर्फे मी एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र, त्याची एक कॉपी फायनान्स मिनिस्टर त्यांना पण गेली होती आणि एक कॉपी नितीन गडकरी साहेबांना पण गेलेली होती. काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तातडीने आज सकाळी त्यांची जाऊन आम्ही भेट घेतली. माझा मुद्दा एवढाच होता की नितीन गडकरी साहेब हे महाराष्ट्राचं एक नेतृत्व आहे, जे प्राईम मिनिस्टर ऑफिसला असेल किंवा दिल्लीच्या आमच्या राजधानीमध्ये ज्यांचा दबदबा आहे. मुंबईमधली ही कंपनी आहे, हिचं कंपनीचं हेड ऑफिस हे मुंबईचं आहे. ह्या कंपनीचं फॉर्मेशन हे महाराष्ट्रातलं मुंबईतलं आहे. तर खरी जबाबदारी एक मदर कंपनी ज्याला आपण म्हणतो, भले इतर सिस्टर कन्सर्न झाल्या तरी मदर कंपनी जी आम्ही म्हणतो ती आमची महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रातल्या एम्प्लॉईजना, आमचे एम्प्लॉईज भलेही देशभर असतील, जगभर असतील, पण बेस इकडचं असल्यामुळे गडकरी साहेबांनी त्याच्यावर जास्त प्राधान्य द्यावं हे सांगण्यासाठी मी नागपूरला गेलो होतो. नागपूरला त्यांची माझी भेट झाली. जे पत्र त्यांना आम्ही मेल केली होती ती आज मी त्यांना स्वतः पर्सनली दिलीत. सगळी इकडची परिस्थिती सांगितली. ही परिस्थिती फक्त बँकांनी पैसा द्यावा किंवा जे चेअरमन म्हणून जे चालवत होते मिस्टर गोयल असतील किंवा एम्प्लॉईज जे चालवत होते कंपनी, तेवढ्यापुरती सीमित राहू नये. या कंपनीचा आवाका किंवा होत असलेले लॉसेस कशामुळे होतात, टॅक्सेशन किती गेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला पाहिजेत. त्यात महत्त्वाची गोष्ट जी प्राधान्याने एक निघाली आहे चर्चेमध्ये, ज्या एम्प्लॉईजने इकडे 15 वर्ष, 20 वर्ष, 10 वर्ष जी काही सर्व्हिस केली त्यांची एक ग्रॅच्युटी असते आणि तो ग्रॅच्युटीचा भाग जो आहे तो देण्याची जबाबदारी ही प्रिव्हियस मॅनेजमेंट, ऑफकोर्स म्हणजे त्याच्यानंतर मिस्टर गोयल यांच्यावर येते. आता ही पण ग्रॅच्युटीची अरेंजमेंट मॅनेजमेंटने केलेली नाही आहे. काही लोकांनी 1 महिना 2 महिन्यापूर्वी रेझिग्नेशन जे दिलं आहे आणि दुसरीकडे कुठे ॲप्लिकेशन केली असेल तर त्यांची ग्रॅच्युटी त्यांना अजूनही मिळालेली नाही आहे. आणि ही ग्रॅच्युटी देण्याचं काम नवीन येणारा कोण जो येणार आहे तो देणार नाही, देणारा म्हणजे अगोदरचाच देणार आहे. आणि ही ग्रॅच्युटी आहे जर कोणाकडे असेल तर ती बँकांकडे आमची पडलेली आहे. म्हणजे जसं तुम्ही गहाण ठेवतो तशी परिस्थिती आहे ती. एम्प्लॉईजची ग्रॅच्युटी जर बँकांकडे असेल, बाकीच्या जर असेल तर त्यांची एअरक्राफ्ट इकडे आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे, एम्प्लॉईज ऑन रोल आहेत, फ्लाईंग फक्त 24 तासासाठीच बंद झालेलं आहे. तर अशी कुठची भयानक गोष्ट आहे की जेट एअरवेजने उडूच नये. जे ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचं देणं बँका का बंद करतात आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटचं कुठेही कंट्रोल नाही, हे कोणीही सांगून न पटण्यासारखं आहे. हे 2च मुद्दे नाही आहेत, तर अजूनही काही मुद्दे आहेत ज्याच्यामुळे कंपनीची परिस्थिती अशी नेमकी झाली. यामागं काही षडयंत्र केलं जात आहे का? मागचे जवळजवळ 1 महिना ते लोक आयडियल येऊन बसतात आणि घरी निघून जातात. विचार करा त्यांचा मानसिक छळ काय होत असेल.
एम्प्लॉईज टाय लावतो, युनिफॉर्म घालतो, कामावर येतोय आणि तसाच इकडे तिकडे बघत पुन्हा निघून जातोय. हा फक्त फायनान्शियली छळ नाही, त्यांचा मानसिक छळ पण आहे. आपल्या देशासाठी सगळ्यांनी काम करायला पाहिजे. 125 करोड म्हणून सांगता, पण 125 करोड काम मागतायत. जे आहे ते तुम्ही काम काढून घेतलेलं आहे. जे काम तुम्ही द्यायला पाहिजे ते खंडित केलेलं आहे. त्याच्यावर मार्ग काढायचा तो काढला जात नाही आहे. आणि त्याचबरोबर जर त्यांना पैसे द्यायचे असतील, बँकांकडून यायचे, तर त्यांना सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री इन्स्ट्रक्शन देऊ शकते. तुम्ही त्यांचा जो पैसा, त्यांचाही पैसा तुमच्याकडे आहे. ही किती दिवस तुम्ही कंपनी बंद ठेवणार आहात? आज सगळ्या एअरपोर्टला एम्प्लॉईज रस्त्यावर जाऊन सरकारचं कुठेतरी आपल्याकडे लक्ष व्हावं म्हणून आंदोलनं चालू आहे. पण आता गडकरी साहेबांबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीतून एक सुवर्ण मध्य निघेल अशी आशा आहे का? 100% आहे. गडकरी साहेबांनी एक पॉझिटिव्ह मेसेज तरी एवढा दिला आहे की कोणीही इकडे जॉबलेस व्हावं आणि रस्त्यावर यावं किंवा चांगली एअरलाईन बंद व्हावी असं सरकारचा आमचा उद्देश नाही. कॅमेरामन महेश सोबत उमेश करंजकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर संपूर्ण या घटनेवरती आपण चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत पीडित कर्मचारी धीरज सावंत. धीरजजी, काय सांगाल, किती महिन्यांपासून पगार होत नव्हते आणि कधीपासून जेट एअरवेजचे कर्मचारी या सगळ्या गोष्टीला सामोरे जात होते? आता 2 महिने झालेले आहे. आम्हाला मासिक वेतन मिळाले नाही आहे. आमचे काही हाऊसिंगचे लोन्स असतात, पर्सनल लोन असतं, त्याचे हप्ते गेलेले नाही. कोणाची पर्सनल LIC असते, त्याचे हप्ते नाही गेले. कामगारांच्या घरी कधी आजारपण असतं, आई वडील म्हातारे असतात, मुलांचं शिक्षण आहे, हेही आम्ही करू शकत नाही. परत इकडे येण्यासाठी लागणारा खर्च, प्रवास खर्च, इकडे आल्याला लागणारा आमचं जेवणाचे खर्च, हे सगळं आम्हाला स्वतःला इथून आमच्या बाकीच्या खर्चातून करावा लागत आहे. आज 2 महिने आम्ही असेच इकडे येतो, बसतो, काही काम नाही आणि निघून जातो आहे. पण ह्याच्यावर आतापर्यंत सरकारचं काहीच लक्ष नाही. काहीच सरकारने आमच्यावर स्टेटमेंट केली नाही आहे. आम्हाला आमचे प्रेसिडेंट किरण पावसकर साहेब आणि आमची असोसिएशन ऑल इंडिया जेट ऑफिस स्टाफ याच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे की ते आम्हाला न्याय मिळवून देतील आणि सरकार याच्याकडे लक्ष देतील. कालच आमचे पावसकर साहेब मंत्री नितीन गडकरी यांना भेटले आणि यांचं निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाने ते प्राईम मिनिस्टर यांच्याशी बोलतील आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळेल हीच आमची सर्वांकडे आणि सर्व प्रवाशांकडेही मागणी आहे की त्यांनी जेट एअरवेज हे ब्रँड आपल्या मनामध्ये अजूनही ठेवलेलं आहे. नक्कीच धीरज सावंत, तुम्ही माझ्यासोबत असेच जोडले गेलेले राहा. आपण बघतोय फेडरेशन इंडिया एव्हिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस नितीन जाधव माझ्याशी फोनवरून जोडले गेलेले आहेत. नितीन, काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही या सगळ्यांना सामोरं जात होतात आणि जेट एअरवेज ही खरं तर डबघाईला येण्यामागचं काय कारण आहे, काय सांगाल? नाही, यामध्ये म्हणजे जेवढी आज इथे युनियन्स आहेत एव्हिएशन क्षेत्रामध्ये, त्यामधली आमची फेडरेशन त्याच्यावर कार्यरत आहे. आपली जेटची पण युनियन जी आहे ती आम्हाला संलग्न झालेली आहे. त्यामुळे ह्या जेटच्या बाबतीत आम्ही 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून लक्ष ठेवण्यात आणि त्याला आम्ही फॉलो करत आहोत. तुम्हाला उदाहरण देतो, आज परमनंट कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाहीये, पण तिथे जे कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्स आहेत, युटिलिटी ड्रायव्हर्स आहेत, पुशबॅक्स आहेत, लोडर्स आहेत, ते कॉन्ट्रॅक्ट चालतात. तर तिथे एक कंपनी आहे टार्गेट हॉस्पिटॅलिटी, त्याचा आम्ही आता मार्च पर्यंत आम्ही पगार द्यायला लावलेला आहे मॅडम. पण परमनंट स्टाफचा मिळाला नाही, पण आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल लेबरला आम्ही द्यायला लावलेलं आहे. तसेच तुम्हाला सांगतो की जेटचं जे प्रकरण झालेलं आहे हे भारतातलं सर्वात पहिलं उदाहरण असेल की ज्याला गव्हर्नमेंटनी SBI आणि आपल्या अंगावर ते लोन घेतलेलं आहे आणि नरेश गोयलना मालकाला ज्याच्याकडे त्याला बाजूला काढलेलं आहे. म्हणजे सरकार इनडायरेक्टली ह्याच्यामध्ये हेल्प करते, नाही असं नाही आहे. कारण का कुठली गोष्ट करताना मालकांनी विचारली नव्हती तुम्ही एवढं मोठं एवढं करा तेवढं करा. आज जेट एअरवेजचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की जेट एअरवेज आज जी डुबल्यामध्ये कारण आहे त्याला 10 वर्ष मागे गेल्यानंतर त्यांनी जी एअर सारा घेतली, एअर सारामुळे त्यांचे डबघाईला झालेली ती कंपनी वाचवली आणि ह्यांनी ते कर्ज यांच्या अंगावर घेतलं. तेव्हा 2200 कोटी काहीतरी त्याचं जे देणं देणं होतं, त्याच्यामुळे जेटला मूळ पाया घातला. तेव्हा 2000 जेट एअर सारामुळे तो पाया घातला. सेकंड थिंग, जेटकडे वेगवेगळ्या प्रकारची विमानं ठेवलेली आहेत त्यांनी, वेगवेगळ्या प्रकारची, जशी 737 बोईंग झाली, एअरबस झाली, 330, 340 झाली, ATR झाली, B100. वेगवेगळ्या टाईपची न ठेवता ते फक्त बोईंगच त्यांनी ठेवली पाहिजे होती. त्यामुळे वेगवेगळे वैमानिक घ्यावे लागले, वेगवेगळ्या त्यांना इंजिनियर्स घ्यावे लागले
आणि भारतातली सर्वात जास्त पे देणारी कंपनी म्हणून जेटवेचं नाव आहे. हो. त्यातील जे पायलट्स आहेत, त्यानंतर त्यातले जे काही जे इंजिनियर्स आहेत त्यांना हायेस्ट सॅलरी जेटमध्ये दिली जाते. आणि जेट इन 92-93 जो ओपन झाली त्यानंतर त्यांचे जे कर्मचारी होते हे कंटिन्यूस असल्यामुळे त्यांचे जे सॅलरीज आहेत त्यांच्या सिनियरिटी प्रमाणे त्यांच्या वाढलेल्या आहेत. आणि आता जे काही नवीन कंपन्या आलेल्या आहेत, इंडिगो झाली, स्पाइस झाली आणि इतर काही कंपन्या झालेल्या आहेत, त्यांनी त्यांचे जे जेवढी काम आहेत ती त्यांनी कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिस प्रोव्हायडरला दिलेली आहेत. त्यामुळे ते त्यांना लोएस्ट सॅलरी जाते, ती आहे 15,000 रुपये फक्त. पण परमनंट स्टाफला ती 40,000 डबल जाते. तसंच पायलटच्या बाबतीत इंजिनच्या बाबतीत मध्यंतरी 4-5 वर्षापूर्वी हायस्ट 40% हाईक दिलेलं आहे त्यांच्या पायलटला आणि इंजिनियर्सला. ते ह्याला जेट नुसतं आज लॉस का केली ह्याच्या मागे भरपूरशी कारण आहेत. एक कारण नसून 1760 कारण ही जे ज्यावेळी आज 5 वर्षापूर्वी एतिहाद कंपनी जेव्हा आली होती तेव्हा त्यांना 2,000 कोटी त्यांनी घेतलेले, तर ते त्यांना बरोबर त्यांना सांभाळते आले नाहीत का नाही ते नरेश गोयलला माहिती. पण सुरुवाती 5 वर्षापासून झालेली आहे. आणि जेव्हा यांनी ASR घेतली ते मूळ कारण ASR आहे. त्यानंतर एव्हिएशन मध्ये बाहेरच्या कोणाला कल्पना नसेल, ब्रेक इव्हन हा 85% ब्रेक इव्हन आहे. म्हणजे एक ज्याकडे 737 आज जी जेटकडे आहे त्याची कॅपॅसिटी 170-172 सीट्स आहेत, त्यापेक्षा तुमच्या 130-140 सीट या भरल्याच पाहिजे. नाही भरलं तर तुमचं ब्रेक इव्हन निघणार नाही, तुमचं मेन इन्व्हेस्टमेंट पैसे जे काय ते निघणार, त्यानंतर प्रॉफिट होतं. तर हे आज तसं नाहीये. त्यामुळे प्रत्येक सेक्टर फुलत जात असं नाहीये. आणि आम्ही फेडरेशनच्या नात्याने आम्ही सध्या विरोधाला विरोध नाही, आणखी म्हणजे तो डुबताय त्या डुबत्याच्या डोक्यावर नाचणं, युनियनबाजी करणं आणि फेडरेशनबाजी न करता आम्ही मॅनेजमेंटच्या बाजूने उभा राहिलेलो आहे की तुम्हाला काय पाहिजे, कुठे पाहिजे, कसं पाहिजे, आम्ही तुम्हाला साथ देऊ, पण कर्मचाऱ्यांना डुबून न देणं हे सर्वात आमचं काम आहे. नंतर त्यानंतर एतिहादचे संबंध, नरेश गोयलचे संबंध हे बिघडल्या कारणाने ते तिसरं कारण ते पण होऊ शकतं. आणि आता 10 तारखेला बीड आहे. जेटचे शेअर जरी आज डाऊन झाले असतील तरी पण तुम्ही बघा जेट ही परत उभी राहणार. मी तुम्हाला आठवणीने सांगतो, माझ्या 38 वर्षाच्या अनुभवाने सांगतो की जेट ही परत उभी राहणार. फक्त ह्याबरोबर मॅनेजमेंट, एक व्यवस्थित मॅनेजमेंट हे चालवायला पाहिजे. कारण जेट ही लो कॉस्ट कॅरियर नाहीये, एलसीसी नाहीये. नितीन जाधव, जेट परत उभी राहावी अशी आमच्या सर्वांची पण इच्छा आहे. तुम्ही माझ्यासोबत असेच जोडले गेलेले राहा. आपल्याला या विषयावरती अधिक देखील चर्चा करायची, मात्र बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तर जेटलॅग या विषयावरती आपण बातमी आणि बरंच काही मध्ये चर्चा करत होतो आणि माझ्यासोबत जेटचे एक माजी कर्मचारी आहेत सध्या, धीरज सावंत म्हणून, आणि मी त्यांच्याकडे जाणार आहे. धीरजजी, काय सांगाल, सरकारजवळून तुमच्या काय अपेक्षा आहेत? कारण मागच्या वेळेला अशीच एक विमान कंपनी डबघाईला जेव्हा आली होती त्यावेळेला बँकांनी त्यांना मदत केलेली, मात्र आता बँका जेटला मदत करायला तयार नाहीयेत. सरकारजवळून तुमची काय अपेक्षा आहे? मॅडम, आमची सरकारकडून हीच एक अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर एक जो काही इंट्रीम फंड आहे तो द्यावा, जेणेकरून आमच्याकडे फ्लाईट्स आहेत, कॅबिन क्रू आहे, उडवायला कॅप्टन आहेत, मशिनरी आहेत, ग्राउंड स्टाफ आहे, जेणेकरून आम्हाला फ्युलसाठी जो काही फंड लागत असेल आम्ही तो लवकरात लवकर आमची कंपनी पुरवठ्यात येईल हीच आशा बाळगतो. बस हे आमच्या सरकारकडे मेन ध्येय आहे. नक्कीच धीरज, आपल्याला माहिती असेल का मागच्या वेळेला अशीच एक विमान कंपनी जेव्हा डबघाईला आलेली त्यावेळेला मात्र बँकांनी मदत केलेली. आज जेटची अशी परिस्थिती असताना मात्र बँका मदत करायला तयार होत नाहीयेत आणि कुठेतरी कोर्टाने सुद्धा आज सांगितलेलं आहे की आम्ही हस्तक्षेप करणार नाही. काय सांगाल याबद्दल? या निर्णयावरती तुम्ही तुमचं मत काय व्यक्त कराल? याबद्दल असं माझं मत असं मी काय देऊ शकत नाही, कारण का मी आता एम्प्लॉईज आहे, कोणाबद्दल काय बोलायचं बाहेर ठेवून बोलावं लागणार. पण हा बिझनेस आहे, बिझनेसमध्ये चढ उतार असतात आणि कोणाला पार्टनर करावं किंवा सहारा विकत घेणं हे बिझनेस अपॉर्च्युनिटी असते. त्याप्रमाणे मॅनेजमेंटने योग्य ते निर्णय घेतलेले. चढ उतार हा उतार होता, उतारामध्ये जर कोणी सरकारने साथ नाही दिली तर एवढे कामगार बेरोजगार होतील. खरं धीरजजी, तुम्ही माझ्यासोबत असंच जोडले गेलेले राहा. माझ्यासोबत
नितीन जाधव सुद्धा आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. नितीन सर, काय सांगाल? आपल्याला माहितीच असेल यापूर्वी अशा एका विमान कंपनीला बँकांनी मदत केली होती, ज्यावेळेला ती डबघाईला आलेली. आज जेटची अशी परिस्थिती आली असताना मात्र बँका मदत करायला तयार होत नाहीत. तुम्ही काय सांगाल याबद्दल? नाही, या कारणाचे डिसिजन जरी नरेश गुडनी घेतलेलं असेल तरी त्याच्यामध्ये पॉलिटिकल सगळं काय होतं हे सारं त्यांच्या गळ्यात मारलं गेले आणि किंगफिशर बी डुबण्याचं कारण एअर डेक्कनच होतं. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो, सर्वसामान्य कर्मचारी जे असतात ते आपली 8 तास ड्युटी करत असतात. त्यांना त्यांच्या त्या सेन्सिटिव्ह जागेमध्ये असल्याने ते पडद्याच्या मागचं काय चाललंय ते सामान्य कर्मचाऱ्याला कळत नाही. पण आम्ही फेडरेशन आणि युनियन मध्ये असणाऱ्यांना आमचं शोधकार्य नेहमी सुरू असतं. एअर सहाराची विमानं घेतल्यामुळे मूळ कारण असं झालं की कुठलीही विमान कंपनी असते त्यांचे स्टोर्स जे असतात, मटेरियल पार्ट जे असतात त्यांच्याकडे अवेलेबिलिटी पाहिजे असते. एअर सहारा जी काही 15-20 त्यांनी विमान घेतले तर त्या 3 विमानामध्ये त्यांचं सगळं स्टोअर खाली झालेलं मॅडम. सगळं स्टोअर खाली झालं. त्यानंतर त्यांची जे त्यांना रिन्युएट करायला लागले सगळे प्लेन, त्याच्यामध्ये त्यांना 1600 कोटी ते 1800 कोटी त्यावेळेस जे नुकसान आलं तेच आज 8-9 हजारापर्यंत पोहोचलेलं आहे मॅडम. ही मूळ तिथे संकल्पना ती चुकलेली. एअर सहारा घेणं हीच चुकीची गोष्ट झालेली. पण त्यावेळेस तत्कालीन जे काही मिनिस्टर्स असतील त्यांनी 5 तुमच्याकडे 6 विमानं पाहिजेत तर तुम्हाला इंटरनॅशनल मिळणार, तुम्हाला हे पाहिजे. अच्छा, जेटचं आणखी मुख्य कारण सांगतो, आज मी तुम्हाला लाईव्ह आहे म्हणून सांगतो, कारण कुठे कटछाट होणार आहे. एवढं घाणेरडं राजकारण मुंबईच्या बाबतीत चालू आहे. 38 नाईट बे पार्किंग जेटकडे आहेत मॅडम, जे कोणाकडे नाही आहेत. आणि 285 स्लॉट म्हणजे एक रनवे आपल्याकडे हरणा करणारे 900 एअरक्राफ्ट पर डे उडतात, येतात आणि जातात रनवेवर. त्यातलं 285 फक्त जेटचे उडत होते आणि तो एक स्लॉट घेण्याकरता लोकांची रांगाच लागलेल्या, सगळ्या एअरलाईनची रांगा लागलेल्या आहेत. आणि तो एक स्लॉट म्हणजे तो आज हजारो कोटीचा, माझ्या शब्दामध्ये तो गेम आहे. त्याच्यामुळे हजारो एक स्लॉट जरी मिळाला त्याच्यातून कितीशे कोटी कमवू शकतात. असे 285 स्लॉट मुंबईला जेटचे अवेलेबल आहेत आणि 38 तुमचे नाईट बे पार्किंग ही फार इम्पॉर्टंट मानल्या ती इथे मिळत नाही, कुठच्या चांगल्या एअरलाईन्सला मिळत नाही. तर ह्यांनी डिले जे केलं आहे, मी पूर्ण आरोप करीन स्टेट बँकेवर. 31 मार्च पर्यंत त्यांनी 1800 कोटी देण्याचा जो संकल्प होता ती तोंडघाशी पडल्या. म्हणजे स्टेट बँक इथे सहळ खोटी पडलीत का? ह्याच्या मागचं कारण अजून दुसरे की सेम त्या टाईपचीच कंपनी आहे. त्यांना त्यांचे वैमानिक पाहिजे होते कमी मध्ये, त्यांना त्यांची विमानं पाहिजेत लीजवाली. नितीनजी, आज कोर्टाने सुद्धा या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे. यावरती तुम्ही तुमचं काय मत व्यक्त कराल? नाही, चुकीचं आहे ना, याच्यामध्ये कोर्टाचा काही संबंध नाहीये. प्रायव्हेट व्यक्ती हा स्वतः डिसिजन. उदाहरण सांगतो, जीविकेनाथ वर्ल्ड क्लास एअरपोर्ट आपल्याकडे बांधलेला आहे. त्यांनी कुठच्याही कोर्टाची परमिशन घेतलेली नाही, कोणाची. त्यांनी स्वतः निर्णय घेऊन वर्ल्ड क्लास बांधलेला एअरपोर्ट. पण त्याच्यामध्ये ओमराचा त्यांनी चुकीचा अर्थ घेतलेला की 6,500 कोटीमध्येच फक्त एअरपोर्ट बनवायचं होतं. यांनी 12,500 कोटीमध्ये बनवलं. हा जो पुढे ना की जीविक पण एअरपोर्ट लॉसला जाणार आहे म्हणून त्यांचे ते शेअर विकतात आहे. सेम ह्यांना कोणी सांगितलं होतं की त्यावेळेला सहारा घ्यायला? त्याच्या पाठीमागे कोण आहे? ती सुरुवात झालेली आहे, ते भोगतायत आता सगळे सर्वसामान्य कर्मचारी. पण तुम्हाला मी एकदम क्लिअर सांगतो, एतिहाद किंवा अन्य कंपनी ही कंपनी परत सुरू होणार आहे. जशी स्पाइसजेट बंद झाली होती ती परत सुरू झाली. कारण ही कंपनी एवढी चांगली कंपनी आहे आणि सगळे जेवढे आज जे ट्रॅव्हलर करणारे एक क्लास आहे, जेटचा एक ट्रॅव्हल करणारा जो क्लास आहे तो जेटनीच ट्रॅव्हल करतो. आणि कर्मचाऱ्यांनी खरोखर त्यांचे स्वतःचं एक योगदान आहे हे जेटच्या बाबतीत फार मोठं आहे. जेटची प्लस त्याच्यामध्ये एक सर्व्हिस आहे, त्यांची कार्गो सर्व्हिस छान आहे. या सगळ्या गोष्टीमुळे जेट ही परत सुरू होणार आहे. तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. नक्कीच. धन्यवाद नितीन जाधव, तुम्ही आमच्याशी केलेल्या सविस्तर बातचीतीबद्दल. त्याचप्रमाणे धन्यवाद धीरज सावंत, तुम्ही सुद्धा आमच्याशी केलेल्या बातचीतीबद्दल. आपण पाहिलेलं आहे का जेट एअरवेज पुन्हा एकदा आकाशात उंच भरारी घ्यावी अशीच आमची सुद्धा इच्छा आहे. आज वेळ झाली इथेच थांबण्याची. अपडेट करण्यासाठी पाहत राहा जय महाराष्ट्र.